रविवार असला ना, रविवारी आमच्या घरी चिकन हे नेहमीच बनतं बरं का. आणि ह्यावेळेस चिकन मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने म्हणजे काळ्या मसाल्यामध्ये बनवणार होते. तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी कसं बनवते भाजी ते. इकडे भाजीच्या तयारीला लागलो. माझे मिस्टर पण मला मदत करत होते. त्यांनी लसूण सोलायला घेतला होता, ते लसूण सोलत होते आणि मी इकडे कांदा कट करून घेतला आणि कांदा कढईमध्ये फ्राय करण्यासाठी ठेवला. कांदा आपल्याला बिर्याणीला आपण जसा भाजतो ना तसा भाजून घ्यायचा आहे. तो कांदा भाजते तोपर्यंत मी इकडे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली. थोडासा कांदा, हळद, मीठ आणि टोमॅटो टाकून ते मिक्स करून घेतलं बरं का. आणि त्याला मस्त असं व्यवस्थित मॅरिनेट केल्याच्यानंतर ते बाजूला ठेवून दिलं. आणि तोपर्यंत इकडे माझा कांदाही मस्त भाजून झाला होता. आणि अशा पद्धतीनं बनवलेली भाजी माझ्या नवऱ्याला खूप आवडते, त्यामुळे मग आम्ही नेहमी अशाच पद्धतीनं भाजी बनवतो. कांदा भाजून झाला, कांदा बाजूला काढून घेतला आणि त्या गरम कढईमध्येच थोडंसं धने आणि थोडेसे तीळ टाकून ते पण मस्त असे भाजून घेतले. आणि प्रत्येक मसाले आपल्याला वेगळे वेगळे भाजून घ्यायचे आहेत, कारण प्रत्येकाला वेगळा वेगळा टाईम लागतो. नंतर त्याच गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि लगेच खोबरं पण भाजून घेतलं. आणि खोबरं पण आपल्याला असं काळपट भाजून घ्यायचं आहे, कारण ते काळपट असं भाजून घेतलं ना की त्याला मस्त असं तेल सुटतं. त्यानंतर सगळे मसाले भाजून घेतले आणि ते बाजूला काढून घेतले. आणि त्याच गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जे चिकन मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते चिकन त्याच कढईमध्ये शिजायला ठेवलं. कारण माझी मुलं तिखट अजून खात नाही, त्याच्यामुळे त्यांना असं प्लेनच बिना मिरचीचं बनवावं लागतं. आणि चिकन व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि ते झाकून ठेवलं. आणि इकडे पाणी गरम करायला पण ठेवलं बरं का. तोपर्यंत जे काय मी मसाले भाजले होते ते पण मिक्सरमध्ये वाटायला घेतले. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकले आणि तो पण मसाला भाजून घेतला. आणि इकडे माझं चिकन पण मस्त शिजलं होतं, त्याला पाणी सुटलं होतं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि माझ्या मुलांसाठी थोडंसं बाजूला काढून घेतलं. आणि आमच्या इथे दरवेळेस चिकनची भाजी माझे मिस्टरच बनवतात, पण ह्यावेळेस मीच बनवायला घेतली होती. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि तेजपत्ता टाकून घेतला. आणि तो मस्त फ्राय झाला की त्याच्यामध्ये जो मसाला आपण भाजून वाटून घेतलेला होता तो सगळा मसाला त्या तेलामध्ये टाकला आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेतला. आणि आपल्याला तो मसाला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. त्यानंतर मग त्यात थोडासा घरी बनवलेला काळा मसाला, चिकन मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते थोडंसं कोरडं झालं की परत त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तो मसाला तोपर्यंत शिजवायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. थोडंसं झाकून ठेवायचं आणि 5-10 मिनिटानंतर त्याला असं मस्त तेल सुटलं ना की त्याच्यामध्ये तो शिजलेलं चिकनचे पीस टाकून घ्यायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि चिकनमध्ये पाणी नेहमी गरम करूनच टाकायचं बरं का. थंड पाणी टाकलं ना चिकनची चव निघून जाते. आणि नंतर चिकनमध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं ते मंद गॅसवर ते चिकन शिजवून घ्यायचं, कारण जो मसाला आपण तळलेला होता तो मसाला चिकनमध्ये उतरतो आणि त्याला मस्त अशी टेस्ट येते. चिकन शिजते तोपर्यंत मी इकडे जिरा राईस बनवून घेतला होता आणि भाकरी बनवून घेतल्या होत्या. त्यानंतर मग मस्त असं जेवण करून घेतलं. तर तुम्हाला कशी वाटली माझी चिकनची रेसिपी नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.